आजची गोष्ट आहे विजयची, जो एका खूप श्रीमंत पित्याचा मुलगा होता. विजयने एकदा त्याच्या बाबांना सांगितलं की बाबा, याही वर्षी मी कॉलेजमध्ये टॉप करणार आहे आणि जर मी कॉलेजमध्ये टॉप केलं तर तुम्ही मला ती माझी आवडती सगळ्यात महाग असणारी कार घेऊन द्यायची. प्रॉमिस? बाबाही त्याला बोलले ओके बेटा, प्रॉमिस. काही दिवसानंतर रिझल्ट लागला. विजयने कॉलेजमध्ये सगळ्यात टॉप केला होता, तो फर्स्ट आलेला होता आणि त्यांनी कॉलेजमधूनच बाबांना फोन लावला. हॅलो बाबा, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी कॉलेजमध्ये टॉप केलंय आणि तुम्ही पण आता तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे मला ती माझी सगळ्यात महागडी असलेली माझी आवडती कार आता मी घरी येईपर्यंत ती कार मागवून घ्या. घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला अंगणात काही ती त्याची आवडती कार दिसली नाही. थोडासा नाराज झाला आणि थोडासा नाराजीनेच बाबांच्या रूममध्ये गेला. बाबा हातात गिफ्ट घेऊन त्याचीच वाट बघत होते. मुलगा आत जाताच ते म्हणाले, अरे वा वा विजय, ये बेटा ये, आय एम प्राऊड ऑफ यू. तू सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये टॉप केलंस आणि हे आता तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट. मुलाने हातात गिफ्ट तर घेतलं, थोडासा नाराजच होता आणि गिफ्ट घेऊन तो आपल्या रूममध्ये निघून गेला. रूममध्ये गेल्यानंतर त्याने ते गिफ्ट उघडून बघितलं आणि त्यात होती भगवद्गीता. भगवद्गीता बघताच त्याचं डोकं अगदी खराब झालं. अरे मी मागितलं काय होतं आणि मला मिळालं काय? आणि ते गिफ्ट तसंच त्याने तिथे टेबलवर ठेवून दिलं. त्याला खूप राग आला या गोष्टीचा की मी मागितलेली गोष्ट माझ्या बाबांनी मला घेऊन दिली नाही. आणि त्यांनी एक वडिलांसाठी चिठ्ठी लिहून ठेवली की बाबा, माझी आई जर आज जिवंत असती तर मला माझं आवडतं गिफ्ट नक्कीच मिळालं असतं. आणि चिठ्ठी ठेवून तो त्या दिवशी घर सोडून निघून गेला. अगदी लांब असलेल्या दुसऱ्या शहरात गेला. त्याने त्याचा फोन नंबर सुद्धा बदलला. त्यांनी वडिलांशी कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवलं नाही. खूप मेहनत केली, खूप परिश्रम केले आणि आपल्या जिद्दीच्या बळावर त्यांनी, आपल्या हुशारीच्या बळावर आपला एक बिझनेस सेटअप केला आणि तो खूप सक्सेसफुल ठरला. त्यांनी ठरवलं की आता आपण ती आपली आवडती कार आपल्या पैशाने घ्यायची आणि त्यांनी ती कार घेतली. कार घेऊन तो जसा घरी आला, पण या वेळेला त्याला त्याच्या बाबांची प्रकर्षाने आठवण यायला लागली की कार तर मी आणली, पण आता माझे बाबा माझ्या जवळ नाहीयेत का? हे माझं यश बघायला माझे बाबाच पाहिजेत. आणि न राहून त्यांनी घरी फोन केला. घरी फोन करताच नोकरांनी फोन उचलला. साहेब तर 10 दिवसांपूर्वीच देवाघरी गेले. जाताना सांगून गेले, जेव्हा केव्हा माझा मुलगा घरी परत येईल तेव्हा त्याच्या हातात सगळा बिझनेस द्या. हे ऐकताच विजय अगदी कासावीस झाला आणि वाऱ्याच्या वेगाने घरी आला. वडिलांच्या रूममध्ये गेला. वडिलांच्या रूममध्ये जिथे ते बसायचे त्याच्या जवळच्या टेबलच्या समोरच एक वडिलांची मोठा फोटो लावलेला होता आणि त्याला हारही घातलेला होता. त्याला रडू आवरेना, ओक्साबोक्सी रडायला लागला. अचानक त्याला दिसलं बाबांच्या फोटो खाली ती भगवद्गीता. तीच भगवद्गीता जी त्यांनी त्याला गिफ्ट म्हणून दिलेली होती. आणि न राहून त्याने ती भगवद्गीता हातात घेतली. हातात घेताच त्यातून एक लिफाफा खाली पडला. त्याने तो लिफाफा उघडला आणि त्यात एक चिठ्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. मी तुला तुझं आवडतं गिफ्ट, तू सांगितलेले ती सगळ्यात महागातली कार तर तुला देणारच आहे आणि त्याचबरोबर संस्कारांची जाणीव व्हावी म्हणून मी तुला ही भगवद्गीता सुद्धा गिफ्ट करत आहे. आणि त्याबरोबरच त्या पाकिटात चावी आणि त्याचे पैसे भरल्याचं बिल पण होतं. विजयाच्या या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो, देव आपल्याला हवं असणारं प्रत्येक गिफ्ट आपल्याला देत असतो, पण कदाचित त्याचं पॅकिंग वेगळं असेल. त्यामुळेच यश मिळो वा अपयश, आपण आपली मेहनत करणं थांबवायचं नाही. आपल्याला हवं असणारं गिफ्ट एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच मिळणार आहे, नाही का?